माझ्या सोरांशला संध्याकाळी भूक लागून गेली होती. त्याला म्हटलं स्वयंपाक होतो तोपर्यंत तू चहा बिस्किटचा नाश्ता करून घे. त्या अगोदर मी भाजी आणायला गेली होती. भाजी मला दुसरी काही आवडली नाही. भेंडी चांगली दिसली तर भेंडी घेऊन आली. आज मी बनवत होती भेंडी मसाला. सर्वात पहिले मी शेंगदाणा भाजून ठेवून दिले. त्यानंतर भेंडी स्वच्छ धुवून घेतली होती. एकदम सुकी पुसून त्याला कापून घेतली. आज मी भेंडी गोलने कापली, लांब लांब कापून घेतली होती. त्यानंतर घेतली भेंडीची भाजी बनवायला. सर्वात पहिले कढईमध्ये तेल टाकून त्याच्यात मोहरी टाकली. मोहरी चांगली तडतड दिली की जिरं, लसूण, कढीपत्ता टाकून चांगलं फ्राय करून घेतले. मग कापलेले भेंडे टाकून ते पण सर्व मिक्स करून घेतलं. भेंडीच्या भाजीच्या अगोदर खिचडी बनवून घेतली होती. मुलांचं झालंय जेवण. माझे मुलं इतके आगाव आहेत ना बघा, खिडकीवर कसं बूट ठेवून दिले आहे आणि माझं पण आत्ताच लक्ष गेलं बुटावर. असो मुलांचं काम असं जास्त. त्यानंतर मी 5 मिनिटासाठी भेंडीची भाजी झाकून ठेवून दिले होते. अर्ध शिजलं की त्याच्यात सर्व सुके मसाले टाकून दिले होते. लाल मिरची, धना पावडर, गरम मसाला, मीठ, परत शेंगदाण्याचे कूट ते सर्व टाकून चांगलं मिक्स करून दिलं. आता 5 मिनिटासाठी परत झाकून ठेवून दिलं. लगेच साईड बाय साईड लगेच चपात्या पण बनवून घेतल्या मी. एक साईडला वरण पण शिजत होतं. प्लॅन होता फक्त भेंडी मसाल्याचा. खिचडी कधी होऊन गेली, वरण कधी होऊन गेलं माहितीच पडलं नाही. चला असो आता आमच्या दोघांसाठी ताट पण तयार करून घेतलं मी. चला मग भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.